गोष्ट आहे 1976 सालची. संध्याकाळचे 6-7ची वेळ असेल. तुळशीबाग व आजूबाजूच्या परिसरामध्ये शुकशुकाट पसरलेला होता. सुनसान रस्ते, बंद दुकाने आणि एक भयान शांतता. काय घडलं होतं इथे? ही भयान शांतता काहीतरी सांगत होती. खूप मोठ्या भीतीची जाणीव या वातावरणात होत होती. ही भीती, ही स्मशान शांतता कशाची होती? नमस्कार, मी सोनाली आणि तुम्ही बघताय राजवर्धन इन्फो. काही घटना अशा असतात की त्यांची आठवणही नकोशी वाटते. त्या घटनांची इतिहासातील नोंद इतकी ठळक असते की त्या घटना वारंवार डोळ्यासमोर येऊन उभ्या राहतात. एखाद्या ठिकाणचा इतिहास त्या घटनेशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. हेच 1976 साली पुण्यात घडलं की जी घटना पुणेकर अजूनही विसरू शकत नाही. पुणे शहर हे इतर शहरांच्या तुलनेत शांत आणि सुरक्षित शहर म्हणून ओळखले जात असे. त्या काळी पुणे पेन्शनरांचं पुणे म्हणूनही ओळखलं जात होतं. पुण्याची सांस्कृतिक नगरी म्हणून ओळख याच काळात अधोरेखित होऊ लागली होती. मात्र 1976 मध्येच घडलेल्या जोशी अभ्यंकर कुटुंबाच्या निर्घृण हत्याकांडाने या पुण्याला हादरवून टाकले होते. बराच काळ या प्रकरणाचा गुंता उलगडत नव्हता. त्या काळात प्रत्येकाच्या तोंडी याच घटनेची चर्चा होती. साऱ्या शहरात घबराट उडाल्यामुळे संध्याकाळी शहरात सामसूम होत असे अनेक जण सांगतात. तर या घटना कशा घडल्या होत्या हे आपण पाहूयात. अभिनव कला महाविद्यालयात शिकणारे 4 जण, ज्यांची नावे अनुक्रमे राजेंद्र जक्कल, दिलीप सुतार, शांताराम जगताप आणि मुनव्वर शाह अशी होती. यांची कॉलेजमध्येही काही खास ओळख नव्हती. सट्टा, जुगार, दारू पिणे यासाठी ते बदनाम होते. त्यांच्या महाविद्यालयात त्यांच्यासोबत एक मुलगा होता ज्याचं नाव होतं प्रकाश हेगडे. प्रकाशच्या वडिलांचं अभिनव कला महाविद्यालयाच्या पाठीमागेच एक रेस्टॉरंट होतं. एके दिवशी या चौकडीने या प्रकाशच्याच अपहरणाचा डाव रचला. 15 जानेवारी 1976 या चौघांनी सुहास चांडक्याच्या मदतीने त्याचे अपहरण केले व त्याला "मी घर सोडून जात आहे" अशा आशयाची चिठ्ठी लिहायला सांगितली. त्यानंतर 16 जानेवारी 1976 रात्री ते त्याला घेऊन सारसबाग येथे गेले. एका नायलॉनच्या रश्शीने राजेंद्र जक्कल याने त्याचा गळा दाबला. त्यानंतर त्यांनी त्याच्या शरीराला एका लोखंडी बॅरलमध्ये भरून तो बॅरल तिथल्याच तलावात फेकून दिला आणि त्याच्या वडिलांकडे खंडणीची मागणी करणारी चिठ्ठी पाठवली. पण जेव्हा पोलिसांना प्रकाशचा मृतदेह मिळाला तेव्हा आजूबाजूला कोणताही ठोस पुरावा न मिळाल्याने ही केस अशीच मागे पडत राहिली. हा सगळा खेळ पचल्यानंतर त्यांची हिंमत वाढू लागली. ते कोल्हापूरला गेले. तिथे एका व्यावसायिकाला लुटण्याचा डाव त्यांचा फसला. त्यामुळे ते परत पुण्यामध्ये आले आणि मग आली ती काळ रात्र की ज्यानंतर पुण्यामध्ये ही स्मशान शांतता पसरली. 31 ऑक्टोबर 1976 विजयनगर कॉलनीमध्ये राहणाऱ्या अच्युत जोशी यांच्यावर 31 ऑक्टोबरच्या रात्री हमला केला गेला. यावेळी घरात फक्त अच्युत जोशी व त्यांच्या पत्नी उषा जोशी हेच 2 जण होते. या चौघांनी चाकूच्या धाकावर या दाम्पत्याचे हात पाय बांधून ठेवले. त्यानंतर या चौघांनी मिळून या नवरा बायकोला नायलॉनच्या रश्शीने गळा दाबून मारून टाकलं आणि जेव्हा त्यांचा मुलगा आनंद हा घरी आला तेव्हा यांनी त्याचे कपडे काढले आणि त्याला पण त्याच्या आईवडिलांप्रमाणेच मारलं. यानंतर या चौकडीने त्या घरातून एक मंगळसूत्र, एक घड्याळ आणि काही हजार रुपयांसोबत काही महत्त्वाच्या वस्तू चोरी केल्या. हा खून झाल्यानंतर ते चौघेही त्या ठिकाणाहून निघून गेले आणि मागे राहिला तो फक्त एक सुगंधच. त्यानंतर 22 नोव्हेंबर 1976 त्यांनी शंकरशेठ रोड या ठिकाणी एक अयशस्वी चोरीचा किंवा दरोड्याचा प्रयत्न केला, ज्यात तेथील बंगल्यात असणाऱ्या रहिवाशांनी व त्यांच्या नोकरांनी त्यांना चांगलाच प्रतिकार केला, ज्यामुळे या चौघांनाही तिथल्या तारेच्या कुंपणावरून उडी मारून पळून जावे लागले.
एक असफल प्रयत्नही या चौघांना स्वस्थ बसून देत नव्हता. खरं तर राजेंद्र जक्कल याला, कारण ह्या चौकडीचा म्होरक्याच तो होता. त्यामुळे त्याने लवकरात लवकर पुढचे सावज शोधण्याचा प्रयत्न सुरू केला आणि शेवटी त्याला ते सावज भेटलेच. 1 डिसेंबर 1976 रात्रीचे 8 वाजले असतील. या चौघांनी भांडारकर रोड येथील स्मृती बंगल्यावर धाड टाकली. त्यावेळेस त्या बंगल्यात 5 लोक होते, ज्यात विख्यात संस्कृत विद्वान काशीनाथ शास्त्री अभ्यंकर, त्यांची पत्नी इंदिराबाई, त्यांच्या घरात काम करणारी सखुबाई वाघ, नात जुई आणि नातू धनंजय. डोरबेल वाजवून चौघेही घरात घुसले. जेव्हा अभ्यंकरांचा नातू धनंजयने दरवाजा खोलला तर त्यातल्या एकाने त्याच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबला. त्यानंतर त्याने त्याचे हात बांधले व त्याला घरात आत जायला सांगितले. त्यानंतर त्यांनी त्या घरातील प्रत्येकाचे हात पाय बांधून नायलॉनच्या रश्शीने त्यांचे गळे दाबले. यानंतर ते घरातील मौल्यवान वस्तूंची चोरी करून निघून गेले आणि मागे राहिला तो एक सुगंध. तर मग हा सुगंध कसला होता? पोलिसांच्या श्वान पथकाला आपला सुगावा लागू नये म्हणून हे लोक त्या ठिकाणी सुगंधित अत्तर पसरवून निघून जायचे. त्यानंतर 23 मार्च 1977ला जक्कल व त्याच्या साथीदारांनी त्यांचा एक महाविद्यालयीन मित्र अनिल गोखले याचे 23 मार्चला संध्याकाळी अपहरण करण्याचे ठरवले. तो त्या संध्याकाळी पुण्यातील अलका टॉकीज येथे आपल्या भावाला भेटण्यासाठी जाणार होता. तेव्हा जक्कलने त्याला स्वतःच्या मोटरसायकलवर घरी सोडतो असं सांगितलं. पण पुढे त्याच्याबरोबर काय होणार होतं हे फक्त राजेंद्र जक्कल यालाच माहीत होतं. तो अनिल गोखले याला स्वतःच्या शेडमध्ये घेऊन गेला. तिथे त्याचाही नायलॉनच्या रश्शीने गळा दाबून खून करण्यात आला. त्यानंतर त्याच्या शरीराला एका लोखंडी शिडीला बांधून बंड गार्डन जवळील मुळामुठा नदीमध्ये फेकून देण्यात आले. काही दिवसांच्या अंतराने घडलेल्या या 8 खुनांनंतर पूर्ण पुणे शहरामध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. संध्याकाळी 7-7:30ला तुळशीबागेसारख्या गजबजलेल्या बाजारपेठा ओस पडायला लागल्या. पोलिसांच्या तपासाची चक्र वेगाने फिरायला लागली. नेहमीचे सराईत गुन्हेगार आणि इतर गुन्हेगारी टोळ्या यांच्या मागावर पोलिसांच्या पथकाला पाठवण्यात आले होते. या तपासादरम्यानच एका फसलेल्या दरोड्याची माहिती पोलिसांना मिळाली. जोशी आणि अभ्यंकर या दरोड्यांच्या मधल्या काळात पुण्यातील शंकरशेठ रोडवरील बंगल्यात जो दरोडा पडला होता त्यात त्या कुटुंबियांनी आणि घरातील नोकर यांनी मिळून दरोडेखोरांना परतावून लावले होते. या माहितीतून पोलिसांच्या लक्षात असे आले की रात्रीच्या पहिल्या प्रहरात दरवाजाची बेल वाजली तर दार उघडणारा बेसावध असतो. या गोष्टीचा हे दरोडेखोर वापर करत होते. तरीही तपास कामात गुन्हेगार कोण याचा शोध काही लागत नव्हता. त्यावेळचे सहाय्यक पोलीस आयुक्त मधुसूदन हुल्लाळकर आणि पोलीस इन्स्पेक्टर माणिकराव दमामे यांचे शोधकार्य चालू असताना मार्च 1977 रोजी बंड गार्डन येथे नदीच्या पात्रामध्ये त्यांना एक प्रेत तरंगताना आढळले. एका अज्ञात तरुणाला लोखंडी शिडीवर बांधून पाण्यात फेकले गेले होते. या तपासाची माहिती घेताना दमामे यांच्या लक्षात आले की ज्या दोरीने या तरुणाचे प्रेत शिडीवर बांधण्यात आले होते त्या दोरीच्या गाठी आणि जोशी अभ्यंकर यांच्या खुनात बांधलेल्या गाठी एकसारख्याच आहेत. तपासाचे पहिले कोडे इथे सुटले. एक तर्क निश्चित झाला की जोशी अभ्यंकर आणि बंड गार्डन येथे सापडलेले प्रेत यामागे खुनी एकच आहे. पण हा गुन्हेगार कोण याचं उत्तर अजूनही पोलिसांना मिळाले नव्हते. थोड्याच दिवसात हे प्रेत अनिल गोखले नावाच्या एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याचे आहे अशी ओळख पटली. हे कोडे तर सुटले, पण मूळ प्रश्न तिथेच होता की खुनी कोण. याच शोधात असताना पोलिसांना त्यांच्या कागदपत्रात एका स्थानिक वर्तमानपत्राचे कात्रण सापडले, ज्यात घटनास्थळांवरचे काही फोटो त्यात छापले होते. याचा विचार करताना त्यांनी फोटोखालची क्रेडिट लाईन वाचली. या फोटोचे क्रेडिट राजेंद्र जक्कल नावाच्या व्यक्तीचे होते. पोलिसांना असा प्रश्न पडला की जे फोटो मोठमोठ्या वर्तमानपत्रांकडे नाहीत ते फोटो या स्थानिक वर्तमानपत्रामध्ये आले कसे. त्या वर्तमानपत्राच्या क्राईम रिपोर्टरला चौकशीसाठी बोलवण्यात आल्यानंतर त्याने चोळखण आळीतील एका फोटो स्टुडिओच्या मुलाने हे फोटो दिले असल्याचे सांगितले.
याच दरम्यान हुल्लाळकरांना आठवले की 4-5 तरुण रोज येऊन अनिल गोखलेच्या केसचे पुढे काय झाले याची चौकशी वारंवार करत आहेत, अशी माहिती त्यांना संबंधित पोलीस स्टेशनकडून मिळाली होती. आणि या तरुणांपैकी एकाचे नाव होते राजेंद्र जक्कल. पोलिसांनी यासाठी त्या 4 तरुणांपैकी जो मानसिकदृष्ट्या कमकुवत वाटत होता अशा सतीश गोरेला पहिल्यांदा माणिकराव दमामे यांनी ताब्यात घेतले. तपासाच्या पहिल्या काही तासाच्या भडीमारातच गोरे बोलायला लागला. यानंतर जे सत्य पोलिसांच्या समोर आले त्याने पुण्याचे पोलीस खातेच हादरून गेले. गोरेच्या जबानीनुसार हा खून राजेंद्र जक्कल आणि त्याच्या साथीदारांनी केला होता. पोलिसांना सापडलेल्या नायलॉनच्या दोरीच्या गाठींनी हे सर्व तरुण अनिल गोखलेच्या खुनाशी जोडले गेले होतेच. याचा अर्थ असा नव्हे की परिस्थितीजन्य पुरावा दुबळा होता, पण साक्षीदारांची कमतरता या केसला कमजोर करत होती. काही दिवसांच्या तपासानंतर 5 पैकी 1 सुहास चांडक हाही फुटला. माफीचा साक्षीदार म्हणून पोलिसांनी सुहास चांडकला अभय देण्याचे कबूल केल्यावर जोशी अभ्यंकर गोखले या सर्व खुनांसहित जो खून आपण या व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिला होता, हेगडे यांच्या मुलाचा, तो खूनही यांनीच केल्याचं चांडकने कबूल केले. फरक इतकाच होता की बाकी सर्वांचे मृतदेह सापडले होते, हेगडेचा मृतदेह मात्र तोपर्यंत सापडला नव्हता. चांडकने दिलेल्या माहितीनुसार सारसबागेतल्या एका तळ्यात ड्रममध्ये बंद असलेले हेगडेचे प्रेत बाहेर काढण्यात आले. यानंतर कोल्हापुरातील एक प्रसिद्ध व्यापारी श्री काशीद यांनी ह्या सर्व गुन्हेगारांना ओळखले, कारण हे सर्वजण त्यांच्या पेढीवर भेट देऊन आले होते. हा चेहरेपट्टी ओळखणारा मोठा पुरावा देखील पोलिसांच्या हाती होता. यानंतर या गुन्ह्यात वापरण्यात आलेली नायलॉनची दोरी, त्याची विशिष्ट गाठ, सुगंधी द्रव्याचा वापर आणि मृतांच्या तोंडात कोंबलेले जुन्या कपड्यांचे बोळे हे सर्व पुरावे गुन्हेगारांच्याच विरोधात उभे राहिले. त्यानंतर 30 मार्च 1977 रोजी या हत्यारांना पकडण्यात आले. अखेर पोलिसांनी हा गुन्हा उलगडला आणि राजेंद्र जक्कल, दिलीप सुतार, शांताराम जगताप आणि मुनव्वर शहा या चौघांना त्यांनी केलेल्या 10 खुनांसाठी 1983 साली फाशीची शिक्षा देण्यात आली. जोशी आणि अभ्यंकर कुटुंबांचे बंगले, बेलबाग चौकातील जक्कल स्टुडिओ, कर्वे रस्ता परिसरातील या चौकडीची टपरी, हॉटेल विश्व, सारसबाग पेशवे उद्यान या परिसरातून जाताना जुन्या पिढीतील पुणेकरांना ही घटना आजही आठवते. निष्पाप नागरिकांचे आणि महिला मुलांचे बळी घेण्याच्या या क्रूर हत्याकांडामुळे पुणेकर अक्षरशः हादरून गेले होते. राजेंद्र जक्कल, दिलीप सुतार, शांताराम जगताप आणि मुनव्वर शहा या 4 तरुणांनी हे हत्याकांड घडवून आणले. मुनव्वर शहाने कैदेत असताना यस आय एम गिल्टी नावाचे एक आत्मचरित्र लिहिले. यानंतर या जोशी अभ्यंकर हत्याकांडावर आधारित नाना पाटेकर यांची प्रमुख भूमिका असणारा माफीचा साक्षीदार हा चित्रपट 1986 साली आला होता आणि 2003 साली अनुराग कश्यप यांचा पांच हा चित्रपट आला होता. आज ही घटना घडून जवळजवळ 35 ते 40 वर्ष होत आली, पण त्या तरुण मुलांनी नक्की कोणत्या उद्देशाने हे गुन्हे केले याचे मानसशास्त्रीय उत्तर आजपर्यंत कोणालाही सापडलेले नाही. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही माहिती? आणि याविषयी जर तुम्हाला या व्यतिरिक्त अजून काही माहिती असेल तर ती आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. त्याचप्रमाणे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हेही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत. धन्यवाद.